बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला। अगदी अजाणत्या वयातच 2 चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे आज बदलापुरातील प्रत्येक जण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला। असं त्या दिवशी नेमकं काय घडलं जाणून घेऊया। मीडिया रिपोर्टनुसार बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या 2 मुलींवर अत्याचार झाला। यातील एक चिमुकली 4 वर्षाची तर दुसरी 6 वर्षाची असल्याची माहिती मिळते। शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं। ही घटना 12 ऑगस्टची आहे। त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली। बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता। मुलींच्या स्वच्छतागृहाची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला। या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला। दरम्यान शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नाही। 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली। आई, मला शूच्या जागी मुंग्यात चावतायत असं चिमुकलीचं वाक्य होतं। तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय। सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला। त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली। त्यावेळी प्रकार उघडकीस आला। शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं। चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकाशी संपर्क साधला। नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं। दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं। तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।